आता बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच एक मोठी बातमी नागपूरमधून समोर येते। नागपूर आरटीओ कार्यालयातील भ्रष्टाचार हा उघडकीस आलाय। आरटीओ अधिकारी उघडपणे पैसे घेतानाचा व्हिडिओ समोर आलाय। मनसे पदाधिकाऱ्यांनी हा संपूर्ण प्रकार उघडकीस आणलेला आहे। पैसे घेतल्याशिवाय कामच होत नसल्याचा सुद्धा मनसेने आरोप केलेला आहे। तर नागपूर आरटीओ मधील हा संपूर्ण प्रकार मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी जगासमोर आणलेला आहे। नागपूर आरटीओ मधील भ्रष्टाचार हा समोर आणलाय। या ठिकाणी या आरटीओ मध्ये पैसे घेतल्याशिवाय काम होत नाही, प्रत्येक कामाला पैसे द्यावे लागतात असा आरोप सुद्धा मनसेकडून केलेला आहे। मनसे या बाबतीत आक्रमक झालेली आहे। नागपूर आरटीओ मधील हा प्रकार आहे। या संदर्भात मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांनी। पाहूयात। नागपूर जिल्ह्यातील पूर्व विभागातील आरटीओचा एक घोटाळा जो आहे तो बाहेर येताना आपण पाहत आहोत। त्या संदर्भात मनसे पदाधिकारी हे थेट आरटीओ कार्यालयात आलेले आहेत। आपल्या सोबत आहेत जिल्हा अध्यक्ष दुरुपकर साहेब। काय सांगाल, काय नेमकं झालेलं आहे इथे? दलालाचं जे साम्राज्य वाढलेलं आहे, दलाल आणि हे आरटीओ कार्यालयातले जे अधिकारी आहेत यांच्या पैशाशिवाय लोकांचं कामच करत नाहीये। जेव्हापर्यंत ते काम दलालामार्फत जात नाही तोपर्यंत ते काम होत नाही। मुळामध्ये कसं झालंय, आरटीओ इथला आणि दलाल हे धागेदोरे जे आहेत हे आता एक घट्ट समीकरण झालेलं आहे। तुम्हाला अगर एखादी काम करून घ्यायचं तर एखादी इन्स्पेक्टर असेल तो 3 रेषा मारेल, 1 2 3 म्हणजे 1500 रुपये, एक मारली 500। अशा प्रकारे त्यांचा जो बॅकअप आहे त्याला आम्ही व्हिडिओ केलेले। ते व्हिडिओ आमच्याकडे पुरावे म्हणून अनेक लोकांनी आम्हाला इथून पाठवले। ते व्हिडिओ आम्ही अधिकाऱ्यांना दाखवले। पैसे घेतानाचे व्हिडिओ आहे भ्रष्टाचारांचे। आज त्यांना विचारलं की तुम्हाला यापूर्वी निवेदन दिलेलं होतं मनसेने, काय केलं तुम्ही? त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही शोकास दिलेला आहे। आज पुन्हा त्यांनी 7 दिवसात कारवाई करू असं त्यांना सांगितलेलं आहे। त्यांनी 7 दिवसात कारवाई नाही केली तर महाराष्ट्र शासन आक्रमकपणे आंदोलन करेल आणि त्याचा जो काही भूर्दंड बसेल तो हा समस्त अधिकाऱ्यांचा असेल। पुढील कार्यवाही कशी राहणार तुमची? बघा, ही भ्रष्टाचाराने बरबटलेली संस्था आहे। आम्ही त्याचे पुरावे दिलेले आहे आता वरिष्ठ अधिकाऱ्यांना। एक त्यांनी 7 दिवसाचा आम्हाला वेळ मागितलेला आहे, तसं एक पत्र दिलेलं आहे। 7 दिवसानंतर जर यांनी योग्य कारवाई केली नाही आणि संबंधित भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कायदेशीररित्या कारवाई केली नाही तर मग 8व्या दिवसानंतर मनसेच्या खडखट्याक आंदोलन करू। तर अशा पद्धतीचा हा घोटाळा जो आहे हा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी नागपूर मधल्या पूर्व विभागातल्या आरटीओ मधला जो काढताना आपण पाहतो आहोत। मी हितेश मेश्राम, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी हितेश मेश्राम आपल्यासोबत जोडलेले आहेत। हितेश, मनसेने हे स्टिंग ऑपरेशन केलेलं आहे। आरटीओ कार्यालयातील भ्रष्टाचार हा जगासमोर आणलेला आहे। केव्हा हे स्टिंग ऑपरेशन करण्यात आलं? नक्कीच अनेक दिवसांपासून जे आहे या कार्यालयामध्ये मनसेचे पदाधिकारी जे आहेत ते तक्रार करत होते। अनेकदा त्यांनी पत्राद्वारे देखील तक्रार केलेली आहे, मात्र अधिकाऱ्यांकडून कुठलीही कारवाई होताना त्यांना निदर्शनास झालं नाही। त्यामुळे जे आहे त्यांनी आता थेट व्हिडिओ काढून स्टिंग ऑपरेशन करून ते व्हिडिओ जे आहे बड्या अधिकाऱ्यांना जे आहे दाखवलेले आहे आणि त्या नंतर आता कारवाईला जी आहे ती सुरुवात जी होताना आपण पाहतो आहोत ती होताना पाहायला मिळालेलं आहे। त्याचे जे व्हिडिओ आहेत ते देखील महाराष्ट्राच्या हाती जे आहे ते आलेले आहेत, ते देखील आपण प्रेक्षकांना आता दाखवले आहेत। आणि त्याच अनुषंगाने जर बघितलं गेलं तर तिथले जे कर्मचारी असतील किंवा अधिकारी असतील हे पैसे घेऊन काम करतानाचा व्हिडिओ आहे हे। आणि त्यानंतर सोबतचे जे काही कर्मचारी आहेत त्यांना देखील पैसे द्या, त्यांच्याकडे बोटाने इशारा करून जे आपण व्हिडिओमध्ये बघतो आहोत अशा प्रकारचे जे इथे गैरव्यवहार आपण होताना पाहतो। हा जो भ्रष्टाचार आहे जेणेकरून आरटीओ मध्ये दलालांशिवाय कुठलंच काम होणार नाही अशी जी परिस्थिती इथे निर्माण होताना आपण पाहतो आहोत। एखादी फॉर्म असेल तर फॉर्मवर 3 लाईनी असतील, एक लाईन म्हणजे 500 रुपयाची लाईन आणि दुसरी तिसरी अशी 1500 रुपयाची तर लाईनी ज्या आहेत त्या कोडवर्ड जो म्हणतो आपण तो देखील तिथे करण्यात येतानाच मनसे पदाधिकाऱ्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे। या संपूर्ण प्रकरणाचा जेव्हा सखोल आता तपास होईल त्यावेळी किती आरोपी यामध्ये सामील आहेत, किती दोषी माफ करा किती दोषी यामध्ये सामील आहेत हे देखील समजण्यात आपल्याला त्याचा वेळ लागेल। मात्र आता जे पुढील 7 दिवसात जी कारवाई जी करणार आहे त्याकरिता मनसेला जे आहे अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि आंदोलन जर केलं नाही तर मनसे आपल्या पद्धतीने जे आहे जाब विचारेल असा देखील इशारा जो आहे मनसेचे पदाधिकारी असतील, मनसेचे नागपूर जिल्हाधिकारी असतील, मनसेचे शहर अध्यक्ष असतील, या लोकांनी जे आहे त्यांना फटकारताना आपण बघितलेलं आहे। दरम्यान हितेश, हे 3 रेषा मारणारे आणि पैसे घेणारे यांची नावं समोर आलेली आहेत का? त्यांची ओळख
समजलेली आहे का? नेमके हे कोण अधिकारी आहेत? नक्कीच हा चौकशीचा भाग आहे, तपासाचा भाग आहे. या तपासामध्ये हे 3 लाईनी कोणाचे कोडवर्ड आहे, ते कोणाच्या आदेशावरून केलं जाते, हे सगळं हा सगळा जो तपास आहे हा आता त्यांची जी चौकशी असेल, त्यांचा जो तपास असेल त्यामध्ये निदर्शनास येणारच. मात्र सध्या तरी हे 3 लाईनी ज्या आहेत ह्या कशा पद्धतीच्या आहेत हे देखील आतापर्यंत मनसे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे. जगदीश. जे मात्र हितेश, या आरटीओ कार्यालयामध्ये दलालांचा सुळसुळाट आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे. हा नेमका प्रकार काय? नक्कीच आपण दुसरा एक अजून व्हिडिओ बघितला असेल. काही जे लोक आहेत ते काचेच्या त्या भागाने आहेत, जे रांगेत उभे आहेत, आणि जे दलाल आहेत ते काचेच्या आतमधल्या भागाने आपण पाहतो आहोत. थेट दलाल जे आहे ते कर्मचाऱ्यांजवळ जातात, तिथून आपली कामं करून घेताना पण आपण बघितलेलं आहे. त्या अनुषंगाने हा जो प्रकार आहे हा संपूर्ण प्रकार दलालांमुळे चालतो आहे की काय, असा देखील प्रश्न इथे उपस्थित होत आहे. मात्र मनसे पदाधिकाऱ्यांनी जेव्हा सांगितलं की या आरटीओ मध्ये जे आहे दलालांशिवाय कुठलंच काम होत नाही, हा जो त्यांचा प्रश्न आहे हा देखील महत्वपूर्ण आहे. यावर कशा पद्धतीने जे आहे तपास अधिकारी करणार आहेत हे देखील बघणं तितकंच महत्वाचं ठरेल. जगदीश. जे मात्र हितेश, ज्या वेळेस हा स्टिंग ऑपरेशन केला गेला, हा व्हिडिओ काढला गेला, त्या दिवसाची तारीख आणि त्या तारखेची वेळ नेमकी कोणती होती, त्यानुसार त्या चेअरवर कोण बसलं होतं हे समजलं असेल. या संदर्भात वरिष्ठांकडे तशी काही तक्रार केली त्या नावाने त्या व्यक्तीच्या? नक्कीच आपण बघू शकतो जे मनसे पदाधिकारी आहेत त्यांनी आरटीओच्या अधिकाऱ्यांसमोर जाऊन जेव्हा ते बसलेले आहेत तिथे त्यांना जे आहे ते विचारत आहे, त्यावेळी त्यांना व्हिडिओ देखील दाखवत आहेत. यांनी जो स्टिंग ऑपरेशन जे केलेलं आहे त्याचा व्हिडिओ त्या अधिकाऱ्यांना दाखवताना आपण जे आहे चित्र दाखवलं असेल. त्यामध्ये देखील जाब विचारलेला आहे. मात्र त्यावेळी जे आहे कुठल्याच कर्मचारी किंवा अधिकाऱ्याचं नाव जे आहे त्यामध्ये घेतलेलं नाहीये. फक्त असा प्रकार चालू आहे असं त्यांनी तिथे म्हणण्यात आलेलं आहे. मात्र आता पुढच्या तपासामध्ये ते कर्मचारी किंवा अधिकारी कोण कोण आहेत, यामध्ये त्यांचे नावं असतील, त्यांचं पद काय आहे, हे या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये दलाल जे आहेत ते कोणते कोणते दलाल सामील आहेत, किती दलाल आहेत, किती इन्स्पेक्टर जे आरटीओ मध्ये असतात ते देखील यामध्ये सामील आहेत का, हा जो पूर्ण प्रकार आहे हा तपासानंतर जो आहे पुढे येणार आहे. तशा पद्धतीची माहिती जी आहे आपल्याला मनसेकडून सध्या मिळालेली आहे. जे मात्र हितेश, या आरटीओ कार्यालयामध्ये 3 रेषा मारणारे वेगळे, पैसे घेणारे वेगळे, एक चैन तयार झालेली आहे का? तुम्ही सांगितलं की पैसे घेणारे वेगळे आहेत, एक चैन या आरटीओ कार्यालयामध्ये भ्रष्टाचाराची तयार झाली आहे? नक्कीच बघितलं गेलं तर जो एक व्हिडिओ आपण यामध्ये बघितलेला आहे त्या व्हिडिओमध्ये जो काचेजवळ जो कर्मचारी किंवा अधिकारी बसलेला आहे त्यांनी जे पैसे घेतलेले आहे आणि त्यानंतर तो पाठीमागीच्या टेबलकडे पण बोटाने इशारा करतो आहे की त्यांचे पैशाचं काय. तर त्यावेळी त्या व्हिडिओमध्ये जो पैसे देणारा आहे तो म्हणतो की त्या मॅडमला मी पैसे देईन, मी स्वतः देईन. असं ही जी यामध्ये जे समजून होते की ही चेन कशा पद्धतीने तयार होते, म्हणजे एकामेकांकरता जे पैसे देवाणघेवाण चालू आहे तर स्वतःची काळजी करता करता दुसऱ्यांची काळजी देखील या व्हिडिओमध्ये करताना आपण पाहतो आहोत. आता ही चेन किती मोठी आहे याचा जो आहे तपास जो आहे जेव्हा होईल त्यामध्ये निष्पन्न नक्कीच होईल. मात्र आता 7 दिवसाचा जो आहे अधिकाऱ्यांनी जो वेळ दिलेला आहे त्याकडे बघणं तितकंच महत्वाचं असेल. जगदीश. मात्र हितेश, या आरटीओ कार्यालयामध्ये अनेक वाहन चालक त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी किंवा आरटीओची जे कागदपत्र आहेत कामासाठी जात असतात. कुठल्या वाहन चालकांनी या संदर्भात या आधी कधी तक्रार केली आहे? नक्कीच मनसेकडनं देखील ही माहिती मिळालेली आहे की या प्रकारची तक्रार जी आहे ती अनेकदा आलेली आहे. काही वाहनं जे असतात जे दलालाकडनं येतात त्यांचे जी परमिट असेल, त्यांचं जे त्यांची ग्रीन जे आपण म्हणतो ते देखील असेल, ते वाढवण्याकरता जे आहे ग्रीन टॅक्स असेल, हे सगळं करण्याकरता दलालाकडनं जर काही हे कामं केली तर लगेच होत असतात. मात्र जर स्वतः कुठला व्यक्ती त्या कार्यालयात जातो त्यावेळी जर तो स्वतः करून घेण्याचा प्रयत्न करतो मात्र त्याला वेळ लागतो. असं जे आहे ती ही देखील माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे. आणि यामुळे अधिकारी दलालांच का ऐकतात हा देखील सवाल जो आहे ते मोठा उपस्थित होताना पाहतो. सामान्य नागरिक जेव्हा जातो तेव्हा आरटीओ मध्ये सामान्य नागरिकांची कामं थेट गेल्याने का होत नाही हा देखील प्रश्न इथे उपस्थित होता. हा तपासाचा भाग आहे. यापुढे जे आहे जी तपास चालू आहे किंवा मनसे या 7 दिवसानंतर काय अजून भूमिका घेणार आहे हे देखील बघावं लागेल. जगदीश. ठीक आहे.
तुम्ही या बातमीवर लक्ष ठेवून राहाच. तुर्तास धन्यवाद हितेश दिलेल्या माहितीबद्दल.